सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यातील काही योजना या पोस्ट ऑफिसच्या आहेत. पोस्ट ऑफिसच्या राष्ट्रीय बचत योजनेअंतर्गत आता व्याज देणं बंद झालंय. या योजनेअंतर्गत ठेवींवर व्याज न देण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने राष्ट्रीय बचत योजनेच्या संदर्भात सूचना जारी केली आहे. या योजनेअंतर्गत ठेवीदारांना 30 सप्टेंबर पर्यंत पैसे काढण्यास सांगण्यात आलाय. 1 ऑक्टोबर 2024 पासून या योजनेत व्याज मिळणार नाही. सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार ज्या ठेवीदारांना आपले आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक केली जाते, या योजनेतील पैसे तुम्ही 30 सप्टेंबर पूर्वी काढू शकता. राष्ट्रीय बचत योजना ही 1992 मध्ये गुंतवणुकीसाठी पूर्ण बंद करण्यात आली होती. या योजनेत 1992 नंतर कोणतीही गुंतवणूक करू शकत नाही. मात्र या योजनेअंतर्गत सरकार चक्रवाढ व्याज देत होतं. हे व्याज देखील आता दिलं जाणार नाही. या योजनेत 7.5% व्याजदर दिलं जात होतं. राष्ट्रीय बचत योजना 1987 रोजी सुरू करण्यात आली. ती 1992 मध्ये बंद झाली. काही काळानंतर ही योजना पुन्हा सुरू करण्यात आली. सरकार या योजनेत व्याजदर देत होतं. ज्यांनी या योजनेत गुंतवणूक केली त्यांना या योजनेअंतर्गत चांगलं व्याजदर मिळत होतं. राष्ट्रीय बचत योजनेत तुम्हाला वार्षिक 40,000 रुपये गुंतवणूक करावी लागायची. या गुंतवणुकीवर कलम 80C अंतर्गत सूट मिळायची. या योजनेत लॉक इन कालावधीनंतर मूळ रक्कम आणि व्याज काढण्याची परवानगी होती. या योजनेत पूर्वी 12% व्याज मिळायचं. त्यानंतर हे व्याज 7.5% करण्यात आलं. आता या ठेवींवर व्याज दिलं जाणार नाही.